आज तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकं आज तुम्ही यांच्याकडून घेतलेलं आहे? फक्त एक हे बोललो होतो, बाबा सत्ता येऊ दे शिवसेनेची, आणि ते आता मार्ग मोकळे झालेले आहेत असं. बाप्पा नेहमी पाठीशी असतो, त्या हिशोबाने मला खात्री होती की शिवसेना पक्षाची सत्ता येणार आणि आता चांगलं होईल सर, काय प्रॉब्लेम नाही. आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि 2 दावेदार शिवसेनेकडे आहेत, आता भाजपकडे दावेदार नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं? सेनेचे आहेत ना दोन्ही दावेदार, हे उच्च शिक्षित आहेत. मला वाटतं ते हर्षालित हवी ॲडव्होकेट आहे आणि तो बंगालीचं शिक्षण नाही मला माहिती आहे. ठीक आहे, तळागाळातल्या ह्या लोकांना कधीतरी आरक्षणाची सोडतमध्ये चान्स भेटतो. ते सर्व राजकारणी बडे धोंडेच चालवतात ना, तू महापौर मी महापौर, आपण बघितलेलेत आधी बरेचसे भांडणं झालेले आहेत, बरेचसे हे झाले. त्यामुळे दुसरं महत्त्वाचं, साहेबांचं एक हेडॅक कमी झालं, ती संख्या कमी झाली, त्यामुळे आता प्रॉब्लेम नाही. दोन्ही आमचेच पैकी कोणालाही दिलं तरी ते आम्हाला मान्य आहे. आता मनसेमध्ये पण आपल्याला पाठिंबा दिला आहे, त्यांच्यामध्येही एक दावेदार आहे, मनसेचे पण एक दावेदार आहे. पण मला वाटतं मनसेचा हा शब्द नसेल की महापौर वगैरे, ते काहीतरी दुसरी पद्धती ॲडजस्ट करतील त्यांना. आपल्याकडे असताना बाहेरचं घेऊन त्याला देणार हे धोरण मला नाही पटत. साहेबांचं ते नसेल. आता महायुतीचाच महापौर बसणं हा दावा केला जात होता, आता पूर्ण शिवसेनेकडे. आता पुढचं गणित कसं? कुठलं? आता पुढचं गणित कसं? कारण महायुतीचा महापौर बसणार हा दावा होता, भाजपकडे आता उमेदवार नाही, म्हणजे आता तुमचा जो उमेदवार आहे दोघांच्या विचारानेच बसेल. हो, साहेब ठरवते दोघांपैकी, दोघं पण उजवे आहेत, कोणी कमतर नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे निर्णय घेतच आहे बरोबर, काय त्याच्यामध्ये हे नाही होणार. शेवटचा प्रश्न आहे, शिवसेना ठाकरे गटांनी आपल्यावरती आरोप लावला की त्यांचे 2 नगरसेवक जे आहेत ते तुम्ही डांबून ठेवले शिवसेनेने, त्यांना समोर आलं नाही तर पोलीस तक्रार देणार म्हणून सांगतो. करू दे ना, एवढी यंत्रणा, त्यांना मार्ग मोकळा आहे. त्यांनी पोलीस तक्रार करावी, शोध मोहीम करावी, CID लावावी, हे लावावे ते लावावे असं. आम्ही जेव्हा घेतलं तर आम्ही खुलेआम घेतो, असं लपून बिपून नाही घेतो. आणि आता स्पष्ट बहुमत आहे ना, कोणापासून लपून ठेवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.